नमस्कार शेतकरी मित्रांनो, 11 ऑगस्टपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये पीक विम्याचं वितरण हे सुरू झालेलं आहे व याचा लाभ बऱ्याचशा शेतकऱ्यांना भेटलेला आहे व काही शेतकरी अजूनही लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. जर तुम्ही लाभाच्या प्रतीक्षेत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना अजून रकमा मिळालेल्या नाहीत, ज्यांची रक्कम अजूनही शून्य दाखवत आहे, त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओला कृपया काळजीपूर्वक बघा. त्याचबरोबर काही जिल्ह्यांचे नावे देखील सांगणार आहे. म्हणजे त्या जिल्ह्यांतर्गत जर तुम्ही असाल तर तुमची रक्कम कधीपर्यंत विजिबल होऊ शकते, ॲप्लिकेशन स्टेटस तर कधीपर्यंत तुम्हाला दाखवू शकतं, ह्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये एका एकाने सांगणार आहे. व्हिडिओ हा थोडा छोटाच होईल, महत्त्वाचा मुद्दा सांगून व्हिडिओ संपवणार आहे. तर कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. जर चॅनलला अद्यापही तुम्ही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला बेल आयकनचं जे बटन दिसतंय त्याला देखील दाबा. म्हणजे तुम्हाला पीक विमा व कृषी संबंधित ज्या काही महत्त्वाचे अपडेट असतील त्या सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर पाहण्यात मिळतील. तर चला आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, 11 ऑगस्टपासून पीक विम्याचं वितरण हे सुरू झालेलं आहे. यामध्ये बघा त्यावेळेस नांदेड जिल्हा आहे, त्या नांदेड जिल्ह्यामध्ये लोकलाईजच्या रकमा वाटप ह्या झालेल्या आहेत. बऱ्याचशा तालुक्यात झाल्या आहेत, काही तालुक्यात अद्याप झालेल्या नाही आहेत. त्याचबरोबर आता उर्वरित जे स्टेटस आहेत 11 ऑगस्टनंतर त्याचबरोबर 21 ऑगस्टनंतर देखील काही शेतकऱ्यांचे स्टेटस विजिबल झालेले आहेत, दिसत आहेत. तुम्ही जर अद्यापही तुमचं स्टेटस चेक केलं नसेल ते लवकरात लवकर करून घ्या. 21 ऑगस्टनंतर काही जिल्ह्यांचे स्टेटस आता दिसत आहेत. त्यामध्ये बघा त्यामध्ये कालपासून काही रकमा दाखवत आहेत. 23 ऑगस्टपासून ज्यांचे स्टेटस 21 ऑगस्टला अपडेट झाले त्यांना 23 ऑगस्टपासून रकमा त्यांच्या ह्याच्यावर स्टेटसवर दाखवत आहेत. त्यामध्ये बघा ज्या लोकलाईजच्या रकमा व त्याचबरोबर आता राहिला लातूर जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये बघा तुरळक शेतकऱ्यांना रक्कम ह्या दाखवायला सुरुवात झालेली आहे 23 ऑगस्टपासून, कालपासून. व त्याचमध्ये आता बघा चंद्रपूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी काही कमेंट केली बघा की आमच्या ह्याला मिळणार आहे का. सध्या शक्यता कमी आहे, जशीच तुमच्या जिल्ह्याची अपडेट येईल तशी चॅनलवर कळवण्यात येईल. त्यामध्ये बघा त्याचनंतर आता ज्या शेतकऱ्यांचे 21 ऑगस्टनंतर ॲप्लिकेशन स्टेटस दाखवत नाही आहे, सध्याही दाखवत नाही आहे, त्यांना 6 सप्टेंबर रोजी त्यांचं ॲप्लिकेशन स्टेटस दिसेल. जर काही शेतकऱ्यांनी अद्याप चेक केलं नसेल करून घ्या. व ज्यांचं आत्ताही दाखवत नाही आहे व रक्कम त्यांची अद्यापही दाखवत नाही आहे त्यांची रक्कम आता 6 सप्टेंबरला दिसेल. 6 सप्टेंबरच्या अगोदर देखील काही शेतकऱ्यांची दिसू शकते, म्हणजे 1-2 दिवसामध्ये. त्यासाठी तुम्हाला वारंवार वेबसाईटला जाऊन तुमचं स्टेटस चेक करणं आहे. त्यामध्ये बघा 21 तारखेला ज्यांचे बदललेले आहेत त्यांना 21 तारखेला ज्यांचे स्टेटस बदललेले आहेत त्यांच्या खात्यावर रक्कम किती जमा होणार हे दिसत आहे. त्याचबरोबर ज्यांच्या खात्यावर जर रक्कम दिसत असेल त्यांना या ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये रक्कम भेटेल. व जे 6 सप्टेंबरला ज्या शेतकऱ्यांचे ॲप्लिकेशन स्टेटस दाखवेल त्यांना त्याच्या पुढच्या आठवड्यात म्हणजे 15 तारखेच्या आसपास, 15 सप्टेंबरच्या आसपास त्या शेतकऱ्यांना रक्कम मिळेल. ही झाली या 2 ते 3 जिल्ह्यांची अपडेट. ह्याच्यामध्येच आता बघा लातूर जिल्ह्यातले काही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना देखील रक्कम दाखवणं सुरू झालेलं आहे व ॲप्लिकेशन स्टेटस तिथले देखील दिसत आहे. जर तुम्ही लातूरमधले शेतकरी कोणी असाल तर तुम्ही ॲप्लिकेशन स्टेटस चेक करू शकता. जर असेल, रक्कम दाखवत असेल, कृपया चॅनलच्या कमेंट करून सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्यातल्या बाकी शेतकऱ्यांना देखील मदत होऊन जाईल. यामध्ये राहिला आता परभणी व बाकी जिल्हे, त्यांच्या संदर्भात देखील जी काही अपडेट आहे ती मी लवकरच देण्यात येईल. त्याचबरोबर 415 कोटीचा जो निधी आहे तो आता वाटप सुरू झालेली आहे. त्यामध्ये बाकी जिल्हे जे राहिलेले आहेत त्यामध्ये अकोला झाला. अकोला जिल्ह्यासंदर्भात काल छोटीशी अपडेट दिली. जर ती अपडेट तुम्ही पाहिली नसेल, म्हणजे विदर्भाचे 2-3 जिल्ह्यांची अपडेट मी कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ती जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर बाकी जिल्ह्याची जर तुम्हाला काही अपडेट हवी असल्यास चॅनलच्या खाली कमेंट करा. त्या जिल्ह्याची जी काही अपडेट येईल ती तुम्हाला लवकरच देण्यात येईल. अशाच महत्त्वाचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर मला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. याच्यानंतर जी काही महत्त्वाची अपडेट लवकरच येईल ती तुम्हाला लवकरात लवकर देण्यात येईल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.